मराठा आरक्षणासंदर्भातले कृती आराखडा आज सभागृहात मांडण्यात येणार आहे। यानंतर आरक्षणाबाबतचे विधेयक सभागृहात ठेवण्यात येईल। आज सकाळी 10:30 वाजता पुन्हा उपसमितीची बैठक होणार आहे। मराठा मोर्चात फूट पाडण्याचा सरकारचा कुटील डाव असून संवाद यात्रा काढणारे मराठा मोर्चाचे कार्यकर्ते सरकारचे दलाल आहेत असा गंभीर आरोप करण्यात आलाय। मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय। सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। एसीबीला योग्य ते सहकार्य करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच चौकशीला सामोरं जाण्यास मी तयार असून माझी भूमिका मी विधिमंडळात मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान निवडणुका जवळ आल्यानं भाजपचा राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। तसंच अजित पवार यांनी कोणताही घोटाळा केला नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांवर ठेवलेला ठपका हा विरोधकांना त्रास देण्याचा सरकारचा डाव असल्याचं भुजबळ म्हणाले। भाजपला सध्या सर्वात जास्त भीती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, त्यामुळेच राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे। सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांवर ठेवलेला ठपका हा सूडबुद्धीने ठेवल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। निवडणुका तोंडावर असल्यानं सरकार विरोधकांबरोबर सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोपही विखे पाटलांनी केलाय। दरम्यान अजित पवारांवरून काँग्रेसमध्ये दोन भूमिका पाहायला मिळाल्या। एकीकडे राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांचा बचाव केला, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मात्र अजित पवारांवर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। अजित पवारांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काढता पाय घेतलाय। अजित पवारांच्या मुद्द्यावरून आव्हाड यांनी न्यूज 18 लोकमतची मुलाखत अर्ध्यावर सोडली। सिंचन घोटाळ्यासंदर्भात आता उशिरा का होईना तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांचं नाव येणं हा आमचा विजय आहे अशी प्रतिक्रिया सिंचन घोटाळ्याप्रकरणी याचिका दाखल केलेल्या जनमंचचं म्हणणं आहे। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा अखेर संप मागे घेण्यात आलाय, कारण सरकारच्या ज्या अध्यादेशाविरोधात हा बंद पुकारण्यात आला होता ते बाजार समिती विधेयक सरकारने मागे घेतले। सरकारनं विधान परिषदेत हे विधेयक मागे घेतलंय। शेतमालाचे भाव पडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करतोय। नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर टाकून आपला आक्रोश व्यक्त केला। कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर कोसळलेत। कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला 1 ते 1.5 रुपये किलो भाव मिळत असल्याचं पाहून निराश झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीजवळ रस्त्यावर टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त केला। कांद्याचे भाव गडगडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। भाव पुन्हा कोसळल्यानं बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचा खर्चही निघेनासा झाला आणि त्यामुळे आधीच दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त झालाय। संपामुळे शेतकरी हताश झालेला होता, त्यामुळे विक्रीसाठी काढलेल्या शेतमालाचं करायचं काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा टाकला। 1 दिवसाचा संप बेमुदत झाल्यानं शेतकरी संकटात सापडला होता आणि त्यामुळे काल संप मिटल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। शिर्डीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला भाव मिळत नसल्यानं हवालदिल झालेत। एकीकडे भाव न मिळत नाही आणि त्याचबरोबर दुसरीकडे असलेला कांदा सडून चाललाय अशी परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांदा राखला होता आणि या कांद्यामुळेच खरीप कांद्याच्या बाजाराचं गणित बिघडले। त्यामुळे महाराष्ट्राच्या आघाडीच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला फक्त 3 रुपये दर मिळतोय। नाशिकच्या द्राक्षांसाठी चीनची भली मोठी बाजारपेठ खुली होणार आहे। यंदा चीनसोबत द्राक्ष व्यापार 200% वाढण्याचं टार्गेट अपेडानं ठेवलेलं आहे। अपेडाच्या मध्यस्थीनं 100 भारतीय निर्यातदार आणि 23 चीनी द्राक्ष आयातदारांमध्ये नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। डिसेंबर महिन्यामध्ये राज्यातल्या अनेक शहरातल्या तापमानामध्ये मोठी घट झाली आहे। कोल्हापूर शहरातील सकाळी गुलाबी थंडीचं वातावरण पाहायला मिळाले। या गुलाबी थंडीचा आनंद कोल्हापूरकर लुटताना दिसले। MTNLच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार मिळणार नाहीये। मुंबई आणि दिल्लीच्या कार्यकारी संचालकांना पत्राद्वारे तसे आदेश देण्यात आले, कारण एअर इंडियाप्रमाणे MTNL ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडली आहे। नवीन वर्षानिमित्त मुंबईकरांना बेस्टकडून भेट मिळणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकरांना वीज बिलामध्ये 6 ते 12% सवलत मिळणार आहे। जानेवारीपासून ही सवलत देण्यात येणार आहे। मुंबईतल्या सर्व लोकल 15 डब्यांच्या करा, जेणेकरून प्रवासी क्षमता 25% वाढेल असा आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिला आहे। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहराच्या नामांतराची मागणी केलेली आहे। नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, तर पुण्याला संभाजी महाराजांचं नाव द्या अशी मागणी करण्यात आली आहे।
राज्यातल्या 30,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण राज्य सरकारनं अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या 2,907 शाळा आणि 4,319 तुकड्यांना अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलाय. भिवंडी शहर आणि तालुक्यांमध्ये काल सुरू असणारा बंद अखेर मागे घेण्यात आलाय. भिवंडी शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती आणि भिवंडीमध्ये बंद केलेले रिक्षा पासिंग पुन्हा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी संप पुकारण्यात आला होता. जम्मू काश्मीरमध्ये सीमा भागामध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान प्रकाश जाधव यांना वीरमरण आलं होतं, तर काल रात्री त्यांचं पार्थिव विशेष विमानानं दिल्लीमधून बेळगावमध्ये आणण्यात आलं. बेळगाव जिल्ह्यातल्या बुदिहाळ गावी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अहमदनगरच्या कोल्हार गावात बिबट्याची 3 पिल्लं सापडली आहेत. शेतात ऊसाची तोडणी सुरू असताना ही पिल्लं सापडली असून वनविभागाच्या ताब्यात ती देण्यात आलेली आहे. 19 नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून बुलढाणा जिल्ह्यातल्या मातोळ्यातल्या मालेगावमधले एक शेतकरी महिला आणि एक बैल ठार झाला होता. मात्र या कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती विभागाकडून 24 तासात यात मदत मिळणं क्रमप्राप्त होतं. मात्र घटनेला 10 दिवस उलटले तरीही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातला कुठलाही अधिकारी फिरकायला तयार नाहीये. बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये सोनाळामध्ये पार पडलेल्या सोनाजी महाराज यात्रा महोत्सवात आयोजित लोकनाट्याला पोलिसांनी शेवटच्या क्षणी परवानगी नाकारली, त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण होतं. हिंगोली जिल्ह्यातल्या पिंपळदरी इथल्या मराठी शाळेतल्या मुलांनी थेट शाळेमध्येच आंदोलन केलं. मुलींना घरी जाण्यासाठी नियमित बस नसल्यामुळे मुलींनी शाळेमध्येच थांबत शेकोटी करत आक्रोश केला. शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे दिव्यांग नागरिकांना सोयी सुविधा मिळत नाहीत आणि यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग संघर्ष समितीच्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. माथाडी संपामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान सरकारनं भरून द्यावं अशी मागणी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. व्यापारी किंवा माथाड्यांचा संप असला तरी नुकसान शेतकऱ्यांचं होतं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं त्यांनी म्हटलंय. अहमदनगरमध्ये गोदावरीच्या उजव्या कालव्यातील लाभधारक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी न दिल्यानं त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसले. जोपर्यंत आम्हाला पाणी दिलं जाणार नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा त्यांनी दिलाय.